श्री स्वामी समर्थ। जया एकादशी। एकादशी व्रत सर्वोत्तम मानले गेले आहे। चंद्र स्थितीमुळे व्यक्तीची मानसिक आणि शारीरिक स्थिती वाईट आणि चांगली होत असते। अशात एकादशी व्रत केल्याने चंद्राचा वाईट प्रभाव कमी होतो, तसेच इतर ग्रहांचा वाईट परिणाम देखील कमी होण्यास मदत मिळते। कारण एकादशी व्रताचा सरळ प्रभाव शरीर आणि मनावर पडत असतो। परंतु एकादशीला लाभ तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याचे नियम पाळले जातात। हे व्रत केल्याने मन आणि शरीर एकाग्र होतं। जया एकादशी व्रत केल्यानं पाप नाहीशी होतात, पापांपासून मुक्ती मिळते, भूत पिशाच वाईट योनींपासून मुक्ती मिळते, व्यक्तीचे संस्कार शुद्ध करतं। श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याप्रमाणे माघ मासातील एकादशी म्हणजे जया एकादशीला व्रत केल्याने नीच योनी तसेच भूत पिशाच योनीतून मुक्ती मिळते, याने वैकुंठाची प्राप्ती होते। नियम: हे व्रत 2 प्रकारे करता येते, निर्जला व्रत किंवा फलाहारी आणि जलीय व्रत। निर्जला व्रत पूर्णपणे स्वस्थ व्यक्तीने करायला हवे, शक्य नसल्यास फलाहारी व्रत करावे। या दिवशी विष्णूंची पूजा ध्यान करून व्रत संकल्प घ्यावा। धूप दीप चंदन फळ तीळ आणि पंचामृताने प्रभू विष्णूंची पूजा करावी। सकाळ संध्याकाळ प्रभू विष्णू मंत्राचा जप करावा। रात्री जागरण करावे। द्वादशीला ब्राह्मण भोजन करून त्यांना जानवी आणि सुपारी द्यावे। या प्रकारे नियम आणि निष्ठापूर्वक व्रत केल्याने पिशाच योनीपासून मुक्ती मिळते। काय टाळावे? दशमीपासूनच तामसिक आहार सेवन करणे टाळावे, वाईट व्यवहार आणि विचार करणे टाळावे, आरोग्य परवानगी देत नसल्यास उपवास करू नये। श्री स्वामी समर्थ।